छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब हे ऐतिहासिक पुराव्यांनुसार दोनदा समोरासमोर आले आणि त्यामुळे मालिका विश्वाची जी एक चौकट असते, या चौकटीमध्ये आपल्याला जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा हा अगदी प्रामाणिक प्रयत्न हा आपण केलेला आहे. तुम्ही जर मालिका बघितली तर औरंगजेबाची जे प्रत्येक फरमान आहे त्यांच्यावर छळ करण्याचं, हे प्रत्येक फरमान आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचं प्रतिकात्मक जे चित्रण आहे, म्हणजे तापलेल्या सळ्या घेऊन जाणं असेल, जीभ हे करण्याच्या वेळी असलेला रक्तरंजित खंजीर असेल, जमिनीवर पडणारं रक्त असेल, हे प्रतिकात्मक तुम्हाला दाखवावं लागतं टेलिव्हिजनवर दाखवत असताना. मी पुन्हा तेच म्हणतोय की तुम्ही कुठल्या माध्यमात हे करता आहात हे फार महत्त्वाचं असतं. आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने जो आत्तापर्यंत न आलेला इतिहास होता, हा मांडण्याचा पहिला प्रयत्न हा स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून झाला. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी कुठलीही विस्तृत अशा पद्धतीची मालिका ही आलेली नव्हती. म्हणजे मी स्वतः, तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार आहात की 9 वर्ष सतत हा प्रयत्न सुरू होता की छत्रपती संभाजी महाराजांविषयीची कलाकृती समोर यावी, ज्यातून त्यांचा ज्वलज्वलन तेजस इतिहास हा समोर यावा. आणि तो योग स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे आला. त्यामुळे मला असं वाटतं की एका अत्यंत शुद्ध हेतूने तयार केलेली मालिका, याच्यावर कुठल्यातरी राजकीय अभिनिवेशातून आता शिंतोडे उडवणं, हा त्या संपूर्ण टीमनं जे एक योगदान दिलेलं आहे, या योगदानाचा खरोखर अवमान आहे असं मला वाटतं.